नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, चला शिकूया व्याकरण या चॅनलमध्ये मी आपले स्वागत करीत आहे। आज आपण अलंकार या व्याकरणिक भागाचा अभ्यास करणार आहोत। तर चला शिकूया व्याकरण। आज आपण व्याकरणातील अलंकार हा घटक अभ्यासणार आहोत। अलंकार याचा शब्दशः अर्थ आहे दागिना। जसे आपण सुंदर दिसण्यासाठी वेगवेगळे दागिने म्हणजेच अलंकार परिधान करतो, तसेच भाषेचे सौंदर्य वाढवण्यासाठी व्याकरणात अलंकाराची योजना केलेली असते। तर आज आपण अलंकाराविषयी अधिक माहिती घेऊया। खालील वाक्यातील लाल रंगांच्या शब्दांकडे लक्ष द्या। रोहनचे अक्षर छान आहे आणि त्यातील दुसरं वाक्य आहे रोहनचे अक्षर म्हणजे जणू मोतीच। पहिलं वाक्य हे एकदम साधं वाक्य आहे, पण दुसऱ्या वाक्यात अलंकाराचा वापर केल्याने त्याला सौंदर्य प्राप्त झालंय। दुसरं वाक्य पहा, सीमाचा चेहरा कोमल आहे। त्यातील दुसरं वाक्य सीमाचे मुख कमलासारखे आहे। पहिल्या वाक्यात साधे विधान आहे, तर दुसऱ्या वाक्यात अलंकारिक शब्दाचा वापर केल्याने वाक्याला शोभा आली आहे। तर आज आपण अलंकार म्हणजे काय ते पाहूया। लेखक, कवी आपल्या मनातील आशय सुंदर, आकर्षक शब्दातून विविध कल्पनांनी सजवून व्यक्त करतात। यालाच भाषेत अलंकार असे म्हणतात। दुसरी व्याख्या पहा, भाषेला ज्या गुणधर्मांमुळे शोभा येते त्या गुणधर्मांना भाषेचे अलंकार असे म्हणतात। अलंकाराचे मुख्य दोन प्रकार आहेत, शब्दालंकार आणि अर्थालंकार। शब्दालंकारचे तीन प्रकार आहेत, यमक अलंकार, दुसरा अनुप्रास अलंकार आणि तिसरा आहे श्लेष अलंकार। अर्थालंकाराचे एकूण 20 प्रकार आहेत पहा। उपमा अलंकार, उत्प्रेक्ष अलंकार, रूपक अलंकार, अपनहुती अलंकार, दृष्टांत अलंकार, अनन्वय अलंकार, चेतन गुणोक्ती अलंकार, व्यतिरेक अलंकार, अतिशयोक्ती अलंकार, विरोधाभास अलंकार, अन्योक्ती अलंकार, पर्यायोक्ती अलंकार, स्वभावोक्ती अलंकार, व्याज्योक्ती अलंकार, व्याजस्तुती अलंकार, सार अलंकार, असंगती अलंकार, अर्थांतरन्यास अलंकार, ससंदेह अलंकार आणि भ्रांतिमान अलंकार। अलंकाराचा पहिला प्रकार आहे शब्दालंकार। अनेकदा शब्दांच्या विशिष्ट रचनेमुळे काव्यात व शब्दरचनेत सौंदर्य निर्माण होत असते, अशा अलंकारांना शब्दालंकार असे म्हणतात। त्यातील पहिला प्रकार आहे यमक अलंकार। कवितेच्या चरणाच्या शेवटी, मध्ये किंवा ठराविक ठिकाणी एक किंवा अनेक अक्षरे वेगळ्या अर्थाने आल्यास यमक हा अलंकार होतो। उदाहरण पहा, मना चंदनाचे परित्वाजी जावे, परियंतरी सज्जनानी वावे। मनाचे श्लोक यातील या दोन ओळी आहेत। या दोन ओळींना आपण चरण असं म्हणतो कवितेमध्ये। या ओळींच्या शेवटी वे हे अक्षर पुन्हा आले आहे आणि ते वेगळ्या अर्थाने आले आहे, म्हणून येथे यमक अलंकार झाला आहे। शब्दालंकाराचा दुसरा प्रकार आहे अनुप्रास अलंकार। एखाद्या वाक्यात किंवा कवितेच्या चरणात एकाच अक्षराची पुनरावृत्ती होऊन त्यातील नादामुळे जेव्हा सौंदर्य प्राप्त होते, तेव्हा अनुप्रास हा अलंकार होतो। उदाहरणावरून समजून घेऊया। गडद निळे जलद भरून आले, शीतल तनू चपल चरण अनिल गण निघाले। या वाक्यात गडद निळे या अक्षरांची पुनरावृत्ती झाल्यामुळे एक नाद निर्माण होतो आणि त्यातून जे सौंदर्य निर्माण होते तेव्हा अनुप्रास अलंकार होतो। शब्दालंकाराचा तिसरा प्रकार आहे श्लेष अलंकार। वाक्यात किंवा कवितेत एकच शब्द दोन किंवा दोहोंपेक्षा जास्त अर्थाने वापरल्यामुळे शब्द चमत्कृती साधली जाते, तेव्हा श्लेष अलंकार होतो। उदाहरण पहा,
मित्राच्या उदयाने कोणाला आनंद होत नाही. आता या ठिकाणी मित्र हा एकच शब्द दोन अर्थाने वापरता येऊ शकतो. मित्र म्हणजे सूर्य आणि मित्र म्हणजे सवंगडी. त्यामुळे येथे शब्द चमत्कृती घडली आहे. त्यामुळे श्लेष अलंकार दिसून येतो. अलंकाराचा दुसरा मुख्य प्रकार आहे अर्थालंकार. दोन सुंदर वस्तूंमधील साम्य दर्शवून पद्यामध्ये अर्थ चमत्कृती आणली जाते, तेथे अर्थालंकार होतो. इथे उदाहरण पहा. तिचे मुख कमलासारखे सुंदर आहे. अर्थालंकार पाहताना आधी त्यातील 4 संकल्पना स्पष्ट होणे महत्वाचे आहे. उपमेय, उपमान, समान धर्म आणि साम्य सूचक शब्द. उपमेय कशाला म्हणतात? ज्या गोष्टींचे वर्णन कवी करतो त्याला उपमेय असे म्हणतात. उपमान म्हणजे काय? तर उपमेयाचे साम्य ज्या दुसऱ्या गोष्टीशी दाखवतात त्याला उपमान असे म्हणतात. समान धर्म म्हणजे काय? तर उपमेय व उपमान यातील साम्य दर्शविणारा गुणधर्म. आणि साम्य सूचक शब्द म्हणजे उपमेय व उपमान यातील साम्य दर्शविणारा शब्द. वरील उदाहरणावरून या संकल्पना समजून घेऊया. तिचे मुख कमलासारखे सुंदर आहे. कोणत्या गोष्टीचं वर्णन केले आहे? मुखाचं. म्हणून इथे मुख हे उपमेय आहे. या मुखाला दुसऱ्या कोणत्या गोष्टीशी साम्य दाखवलं आहे? कमल. म्हणून कमल हे उपमान आहे. मुख आणि कमल यांच्यामध्ये समान धर्म आहे सुंदरता. आणि या दोघांमधील साम्य सूचक शब्द आहे सारखे. या शब्दांवरून आपल्याला अर्थालंकार स्पष्ट होतो. अर्थालंकारातील पहिला प्रकार आहे उपमा अलंकार. त्याची वैशिष्ट्ये पाहूया. उपमेय हे उपमानासारखेच आहे असे जेथे वर्णन असते तेथे उपमा हा अलंकार असतो. उपमा अलंकारात सम, समान, सारखे, वाणी, जसे, तसे, सदृश्य, परी, तुल्य यांपैकी एखादा साधर्म्य सूचक शब्द असतो. उदाहरण पहा. मुंबईची घरे मात्र लहान कोंबडीच्या खुराड्यासारखी. इथे मुंबईच्या घरांना कोंबडीच्या खुराड्यासारखे म्हटले आहे. म्हणजे उपमेय हे उपमानासारखे म्हटले, म्हणून येथे उपमा अलंकार आहे. दुसरा प्रकार आहे उत्प्रेक्षा अलंकार. उपमेय हे जणू उपमानच आहे असे जेथे वर्णन असते तेथे उत्प्रेक्षा हा अलंकार असतो. उत्प्रेक्षा अलंकारात जणू, जणू काय, गमे, वाटे, भासे, की यासारखे शब्द वापरले जातात. उदाहरण पहा. हा आंबा जणू साखरच. आंबा हे या वाक्यातील उपमेय आहे आणि साखर हे उपमान आहे आणि जणू शब्द वापरल्यामुळे येथे उत्प्रेक्षा अलंकार झाला आहे. तिसरा प्रकार आहे रूपक अलंकार. जेव्हा उपमेय आणि उपमान यात भेद नसून दोन्ही एकरूप आहेत असे दर्शविले जाते तेव्हा रूपक अलंकार होतो. उदाहरण पहा. देह देवाचे मंदिर, आत आत्मा परमेश्वर. देहाला देवाचे मंदिर म्हटले आहे. उपमेय आणि उपमान यात भेद दाखवला नाही, एकरूपता आहे, म्हणून येथे रूपक अलंकार आहे. चौथा प्रकार आहे अपनहुती अलंकार. अपनहुती याचा अर्थ लपविणे असा होतो. उपमेयाचा निषेध करून लपवून ते उपमानच आहे असे दर्शविले जाते तेव्हा अपनहुती अलंकार होतो. उदाहरण पहा. हे हृदय नसे परी स्थंडील धगधगते. या उदाहरणात हृदय हे हृदय नसून धगधगते स्थंडील म्हणजे यज्ञकुंड आहे असे म्हटल्यामुळे, म्हणजेच त्याचा अर्थ लपवल्यामुळे येथे अपनहुती अलंकार झाला आहे. पाचवा प्रकार आहे दृष्टांत अलंकार. एखादा विषय पटवून देण्यासाठी त्याच अर्थाचा दाखला किंवा उदाहरण दिले जाते तेव्हा दृष्टांत अलंकार होतो. उदाहरणावरून लक्षात येईल. लहानपण देगा देवा, मुंगी साखरेचा रवा, ऐरावत रत्न थोर, त्यासी अंकुशाचा मार. लहानपण हे रम्य असते, सुंदर असते. हा विषय पटवून देण्यासाठी
लहानशा मुंगीला साखर रवा खायला मिळतो, तर इंद्राच्या ऐरावत या हत्तीला मात्र अंकुशाचा मार खावा लागतो. ही उदाहरणे दिल्यामुळे येथे दृष्टांत अलंकार झाला आहे. 6वा प्रकार आहे अनन्वय अलंकार. ज्यावेळी उपमेयाची तुलना दुसऱ्या कशाशीही होऊ शकत नाही तेव्हा अनन्वय अलंकार होतो. उदाहरण पहा. आहे ताजमहाल एक जगती, तोच त्याच्या परी. म्हणजे ताजमहल याची तुलना दुसऱ्या कशाशीही होणार नाही असे म्हटल्यामुळे येथे अनन्वय अलंकार झाला आहे. 7वा प्रकार आहे चेतन गुणोक्ती अलंकार. निसर्गातील अचेतन म्हणजेच निर्जीव वस्तू चेतन म्हणजे सजीव आहेत अशी कल्पना करून ती मनुष्याप्रमाणे वागतात वा कृती करतात असे वर्णन जेथे असते तेथे चेतन गुणोक्ती अलंकार होतो. उदाहरण पहा. चाफा बोलेना, चाफा चालेना, चाफा खंत करी काही केल्या फुलेना. चाफा हा माणसांप्रमाणे खंत करतो असे म्हटल्यामुळे येथे चेतन गुणोक्ती अलंकार झाला आहे. पुढचा 8वा प्रकार आहे व्यतिरेक अलंकार. उपमेय हे उपमानापेक्षा श्रेष्ठ आहे असे वर्णन जेथे असते तेथे व्यतिरेक अलंकार होतो. उदाहरण पहा. अमृताहुनी गोड नाम तुझे देवा. देवाचे नाव हे उपमेय आहे आणि अमृत हे उपमान आहे, तर देवाचे नाव हे अमृतापेक्षा श्रेष्ठ आहे असे म्हटल्यामुळे येथे व्यतिरेक अलंकार झाला आहे. 9वा प्रकार आहे अतिशयोक्ती अलंकार. कोणतीही कल्पना आहे त्यापेक्षा खूप फुगवून सांगताना त्यातील असंभाव्यता अधिक स्पष्ट करून सांगितलेली असते, त्यावेळी अतिशयोक्ती अलंकार होतो. उदाहरणावरून आपल्या लक्षात येईल. दमडीचं तेल आणलं, सासूबाईंचं न्हाणं झालं. मामांजींची दाढी झाली, भावोजींची शेंडी झाली. उरलं तेल झाकून ठेवलं, लांडोरीचा पाय लागला. वेशीपर्यंत ओघळ गेला, त्यात उंट पोहून गेला. दमडीचं तेल म्हणजे अतिशय कमी किमतीचं तेल आणलेलं, फार कमी प्रमाणात असलेलं हे तेल. त्यातून काय काय कामं झालेली सांगितली पहा. सासूबाईंचं न्हाणं, मामांजींची दाढी, भाऊजींनी शेंडी केली, उरलेलं तेल झाकून ठेवलं, त्याला लांडोरीचा पाय लागला, मग ते तेल वेशीपर्यंत त्याचा ओघळ गेला आणि त्या ओघळामध्ये मोठाच्या मोठा उंट पोहून गेला. म्हणजेच अशा प्रकारे आहे ती कल्पना फुगवून सांगितली असेल तर अतिशयोक्ती हा अलंकार होतो. 10वा प्रकार आहे विरोधाभास अलंकार. एखाद्या विधानात वरचेवर दिसायला विरोध आहे असे वाटते, पण वास्तविक तसा विरोध नसतो. अशा ठिकाणी विरोधाभास हा अलंकार असतो. उदाहरण पहा. जरी आंधळी मी तुला पाहते. आंधळी व्यक्ती पाहू शकते हा विरोधाभास इथे दाखवल्यामुळे विरोधाभास हा अलंकार आहे. 11वा प्रकार आहे अन्योक्ती अलंकार. ज्याच्याबद्दल बोलायचे त्याच्याबद्दल काहीच न बोलता दुसऱ्याबद्दल बोलून आपले मनोगत व्यक्त करण्याची जी पद्धत तिलाच अन्योक्ती असे म्हणतात. उदाहरण पहा. येथे समस्त बहिरे बसतात लोक, का भाषणे मधुर तू करशी अनेक. हे मूर्ख यांस किमीपही नसे विवेक, कोकिल वर्ण बघुनी म्हणतील काक. येथे खरे तर बसलेल्या लोकांबद्दल बोलायचे आहे, पण तसे न बोलता दुसऱ्यांबद्दल बोलून मनोगत व्यक्त केले आहे, म्हणून येथे अन्योक्ती अलंकार झाला आहे. 12वा प्रकार आहे पर्यायोक्ती अलंकार. एखादी गोष्ट सरळ न सांगता आडवर्णाने जेथे सांगितली जाते तेव्हा पर्यायोक्ती अलंकार होतो. उदाहरण पहा. त्याचे वडील सरकारी पाहुणचार घेत आहेत. आता या ठिकाणी सरकारी पाहुणचार म्हणजे तुरुंगात आहेत असं सांगायचंय, पण सरळ न सांगता आडवर्णाने सांगितल्यामुळे पर्यायोक्ती अलंकार झाला आहे. 13वा प्रकार आहे स्वभावोक्ती अलंकार. एखाद्या व्यक्तीचे, प्राण्याचे, वस्तूचे, त्याच्या स्वाभाविक स्थितीचे किंवा हालचालीचे यथार्थ म्हणजे हुबेहूब पण वैशिष्ट्यपूर्ण वर्णन जेथे असते
तेथे स्वभावोक्ती अलंकार होतो. उदाहरण पहा. गणपतवाणी विडी पिताना चावायाचा नुसतीच काडी म्हणायचा अन मनाशीचकी या जागेवर बांधीन माडी. तर गणपतवाणी याच्या स्वभावाचे वर्णन आपल्याला या उदाहरणातून लक्षात येतं. म्हणून या ठिकाणी स्वभावोक्ती अलंकार आहे की तो विडी पिताना कसा काडी चावायचा आणि मनामध्ये नुसता कल्पना करायचा की मी स्वप्न पाहायचा की या जागेवर मी माडी बांधेन, म्हणजे नुसतं आळशीपणाने विचारच करायचा. तर त्याचा स्वभाव आपल्याला दिसून येतो, म्हणून येथे स्वभावोक्ती अलंकार आहे. 14वा प्रकार आहे व्याज्योक्ती अलंकार. व्याज अधिक उक्ती बरोबर खोटे बोलणे. एखाद्या गोष्टीचे खरे कारण लपवून दुसरेच कारण देण्याचा प्रयत्न जेथे होतो तेथे व्याज्योक्ती हा अलंकार असतो. उदाहरण पहा. येता क्षण वियोगाचा पाणी नेत्रांमध्ये दिसे डोळ्यात काय गेले हे म्हणून नयना पुसे. म्हणजे या ठिकाणी वियोग झाल्यामुळे डोळ्यामध्ये पाणी आलंय, अश्रू आले, पण डोळ्यात काहीतरी गेल्यामुळे डोळ्यात पाणी आलं आहे असे खोटे सांगितल्यामुळे येथे व्याज्योक्ती अलंकार झाला आहे. 15वा प्रकार आहे व्याजस्तुती अलंकार. बाह्यता स्तुती पण आतून निंदा किंवा बाह्यता निंदा पण आतून स्तुती असे वर्णन जेथे असते तेथे व्याजस्तुती हा अलंकार असतो. उदाहरण पहा. होती वदनचंद्राच्या दर्शनाचीच आसती अर्धचंद्र तू द्यावा कृपा याहून कोणती. सुरुवातीला बाह्य स्तुती दिसते पण आतून खरी निंदा आहे. अर्धचंद्र मागितला आहे म्हणजेच बरखास्त करणे, कामावरून काढून टाकणे किंवा हकालपट्टी करणे या अर्थाने हा शब्द आहे. त्यामुळे येथे व्याजस्तुती हा अलंकार आहे. 16वा अलंकार आहे सार अलंकार. एखाद्या वाक्यातील कल्पना चढत्या क्रमाने मांडून उत्कर्ष किंवा अपकर्ष साधलेला असतो तेव्हा सार हा अलंकार होतो. उदाहरण पहा. आधीच मरकट तशातही मद्य प्याला झाला तशात जरी वृश्चिक दंश त्याला झाली तयास तदनंतर भूत बाधा चेष्टा वधू मग किती कपीच्या अंगाच्या. या उदाहरणात मरकट म्हणजे माकड आहे आणि हा माकड मद्य म्हणजे दारू प्याल्यानंतर कोणकोणत्या गोष्टी त्याच्या बाबतीत घडत गेल्या आणि त्याचा अपकर्ष कसा साधला गेला आहे हे या उदाहरणातून सांगितले, म्हणून येथे सार अलंकार झाला आहे. 17वा प्रकार आहे असंगती अलंकार. कारण एका ठिकाणी आणि त्याचे कार्य दुसऱ्या ठिकाणी असे जेथे वर्णन असते तेथे असंगती अलंकार होतो. उदाहरण पहा. कुणी कोडे माझे उकलील का कुणी शास्त्री रहस्य कळविल का हृदयी तुझ्या सखी दीप पाजळे प्रभा मुखावरी माझ्या उजळे. सखीच्या हृदयात दीप पाजळल्यावर त्याची प्रभा मात्र माझ्या चेहऱ्यावर उजळते असे म्हटल्यामुळे कारण एका ठिकाणी आणि कार्य दुसऱ्या ठिकाणी झाल्यामुळे असंगती अलंकार आहे. 18वा अलंकार आहे अर्थांतर न्यास अलंकार. अर्थांतर म्हणजे दुसरा अर्थ आणि न्यास म्हणजे शेजारी ठेवणे. एखाद्या सामान्य विधानाच्या समर्थनात विशेष उदाहरणे वा विशेष उदाहरणावरून शेवटी एखादा सामान्य सिद्धांत काढला तर अर्थांतर न्यास हा अलंकार होतो. उदाहरण बघा. तदितर खग भेणे वेगळाले पळाले उपवन जल केली जे कराया मिळाले स्वजन गवसला जो त्याज पाशी नसे तो कठीण समय येता कोण कामास येतो. सिद्धांताच्या समर्थनात काही उदाहरणं दिलेली आहे की पक्षी संकट आल्यावर वेगवेगळ्या दिशेला पळतात, अशा वेळेला आपल्या मित्राचा विचार त्यामध्ये करत नाही, सगळे संकटाच्या वेळी पळून जातात असे सांगितल्यामुळे येथे अर्थांतर न्यास हा अलंकार झाला आहे. 19वा अलंकार आहे ससंदेह अलंकार. उपमेय कोणते वा उपमान कोणते असा संदेह किंवा संशय निर्माण होऊन मनाची जी अवस्था होते त्यावेळी ससंदेह अलंकार होतो. उदाहरण पहा. कोणता मानू चंद्रमा भूवरीचा की नभीचा. भूवरी असलेल्या एखाद्या स्त्रीचा मुखचंद्रमा
का नभात असलेला चंद्रमा यापैकी कोणता चंद्रमा याविषयी संशय आहे. उपमेय कोणते, उपमान कोणते हे सांगू शकत नाही, म्हणून येथे ससंदेह अलंकार होतो. 20वा प्रकार आहे भ्रांतिमान अलंकार. उपमानाच्या जागी उपमेयच आहे असा भ्रम निर्माण होऊन तशी काही कृती घडली तर तिथे भ्रांतिमान अलंकार असतो. उदाहरण पहा. भृंगे विराजित नवी अरविंद पत्रे, पाहुनी मानुनी तिचीच विशाल नेत्रे, घालीन अंजन अशा मतीने तटाकी, कांते वृथा उतरलो भिजलो विलोकी. या उदाहरणातून भुंग्यांनी सुशोभित कमलपत्रे हे दमयंतीचे नेत्रच समजून नळराजा तिच्या डोळ्यात अंजन घालण्यासाठी जातो. त्यावेळी तो पाण्यात पूर्णपणे भिजून जातो. त्या ठिकाणी भ्रम झाल्यामुळे भ्रांतिमान अलंकार आहे. आजच्या या भागात आपण अलंकार या व्याकरणिक भागाचा अभ्यास केलेला आहे. या पुढील भागात आपण वृत्त या व्याकरणिक भागाचा अभ्यास करणार आहोत.